विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं अशी साद आता अजित पवारांचे पिंपरी चिंचवड मधले जे समर्थक आहेत ते घालताना दिसतात। जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सर्वात आधी या संदर्भातले सुतोवाच केलेले होते आणि त्यानंतर एकच खळबळ देखील उडालेली होती। त्यानंतर साहेब आणि दादांनी एकत्र यावं या मागणीला आता आणखी जोर चढू लागल्याचं दिसतंय। पिंपरी चिंचवड मधल्या माजी नगरसेवकांशी याच संदर्भात आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी संवाद साधला। आपण पाहूया। शरद पवार आणि अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात असे सुतोवाच अजित पवार गटाचे जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर अजित पवारांच्या समर्थकांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये आता आपण आहोत आणि इथं काही माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। जे विधान अतुल बेनके यांनी केलेलं आहे, तुम्हाला वाटतंय तशी परिस्थिती आहे पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येतील? हा तसं पाहायला गेलं तर हा वरच्या लेवलचा निर्णय आहे। आले तर आनंद तर आहेच। परत एकदा ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद नक्कीच वाढेल आणि सगळं कार्य करताना पण ह्याचा आनंद होईल की हे दोघं परत एक झालेले आहेत। ज्यामुळे हे दोघं एक वेगळे झाल्यामुळे जे पक्षाला नुकसान झालेलं आहे दोन्ही पक्षांना तसं बघितलं गेलं तर, पण दोघंही एकत्र जर का घेतलं त्यांनी निर्णय जर का हा घेतला तर नक्कीच सगळ्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल या गोष्टीचा। दोघांची ताकद एक आली ते शहराचं चेहरामोहरा परत बदलन, ऑटोमॅटिक कार्यकर्त्यांना ताकद भेटन आणि पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र आलं तर महाराष्ट्राचं चित्र नक्कीच बदललं। या समर्थकांच्या प्रतिक्रियांना त्यांनी घातलेली साद याला कशा पद्धतीनं बघतात आणि एकत्र येण्याचा विचार करतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अमोल गवळसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।